प्रकाशा येथे अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांवर धाड, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. गुजरात राज्यातून विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांवर कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने प्रकाशा, तालुका शहादा येथे धाड टाकत मोठी कारवाई केली. गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजता सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत 70 बियाणे पाकिटांसह स्विफ्ट डिझायर कार असा एकूण अंदाजे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार राज्यात बंदी असलेले HTBT बियाणे गुजरातमधून विक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रकाशा येथे सापळा रचण्यात आला. संशयित स्विफ्ट डिझायर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विक्रीच्या उद्देशाने आणलेली 70 बियाणे पाकिटे आढळून आली. या कारवाईत वाहनाची किंमत अंदाजे 7 लाख रुपये तर बियाण्यांची किंमत सुमारे 1,05,000 रुपये असून एकूण 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके यांच्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाण्यात बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत प्रवीण पाटील आणि अजय सोनवणे, दोघेही राहणार नांदरखेडा, तालुका शहादा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके, कृषी अधिकारी सुरेश साठे, मोहीम अधिकारी सचिन देवरे, कृषी विकास अधिकारी किशोर हडपे तसेच पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.